सर्वांचे लाडके अभिनेते श्री आमिर खान, श्री सत्यजित भटकर, डॉक्टर अविनाश पोळ, रीना दत्ता, या ठिकाणी उपस्थित असलेले श्री शिखर परदेशी, श्रीमती प्रिया खान, त्याचप्रमाणे श्री अमित चंद्राजी, विकास रस्तोगीजी, परिमल सिंगजी, सूरज मांढरेजी, रफिक नायकवाडी, कोयटा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी आपल्या लिंकवरनं उपस्थित असलेले आपले शेती क्षेत्रात मदत करणारे सर्व संशोधक शास्त्रज्ञ, आपल्या कृषी विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी, कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी, उमेदचे सर्व आपले अधिकारी आणि विशेषतः या फार्मर कपचे सगळे चॅम्पियन्स, आमचे सर्व शेतकरी महिला भगिनी आणि बंधू, आपल्या सर्वांचं मी आजच्या या शुभारंभ प्रसंगी अतिशय मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे सध्या टीव्हीवर 2 कपची चर्चा जास्त आहे. एक महिलांचा T20 कप चाललेला आहे आणि दुसरा फिफाचा फुटबॉलचा वर्ल्ड कप चाललेला आहे. पण त्याच्यामध्ये केवळ 11 लोक जिंकतील. पण एक फार्मर कप असा आहे की ज्याच्यामध्ये 2.5 लाख लोक जिंकणार आहेत. त्याच्यामुळे या कुठल्याही कपपेक्षा महत्वाचा कप जर कुठला असेल तर तो फार्मर कप आहे. आणि मी पाणी फाउंडेशनचे आणि अमीरजींचे आणि आपल्या पूर्ण टीमचे मनापासून आभार मानेन आणि अभिनंदन करेन की केवळ हा एक कप नाही आहे, तर जो आत्मविश्वास यामुळे आपण शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला आहे. मला असं वाटतं की आत्मविश्वास एक असं शस्त्र आहे की जे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यक्तीला पराजित होऊ देत नाही. कितीही अडचणीचा काळ आला तरी जेव्हा शेतकऱ्याजवळ, व्यक्तीजवळ आत्मविश्वास असतो त्यावेळी त्या काळातनं बाहेर पडून समृद्धीकडे जाण्याचा सगळ्यात मोठा मार्ग असतो. आणि आज आपण ज्या ज्या लोकांचं या ठिकाणी कथन ऐकलं ते आपल्या शेतकरी असतील किंवा आपले कृषी विभागाचे किंवा उमेदचे मेंटॉर्स असतील, त्यांच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्स पाहिल्यानंतर मी निश्चितपणे सांगू शकतो आज 18,000 गट आपले तयार झाले आहेत. 2.5 लाख शेतकरी त्या गटांमध्ये आहेत. पण तो दिवस मला दूर दिसत नाही की ज्या दिवशी 50 लाख शेतकरी आपल्या गटांमध्ये या ठिकाणी असतील. कारण म्हणजे हे जरा गमतीने घ्या, पण ही बिमारी अशी आहे की जी लागली की जोराने फैलते. पण ही चांगली बिमारी आहे, ही वाईट बिमारी नाही आहे. त्यामुळे एकदा जर चांगलं बघितलं तर आपल्याला चांगलं करण्याची इच्छा ही सगळ्यांना होते. आणि तुम्ही जे सगळे 18,000 गट आहात, म्हणजे आमचे मेंटॉर तर महत्वाचे आहेतच. कृषी विभागाचे आणि उमेदचे जे मेंटॉर या ठिकाणी आहेत त्यांचं तर मी मनापासून अभिनंदन करेन. कारण जमिनीवरचं परिवर्तन घडवणारे एजंट म्हणजे आमचे मेंटॉर्स आहेत. पण त्यासोबत तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे जे 18,000 गट आहेत, या गटांच्या अनुभवाकडे पाहून उद्याचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं शेती क्षेत्र हे जे परिवर्तित होणार आहे, त्या परिवर्तनाचे जनक जर कोणी असतील तर हे 18,000 गट आहेत की जे इतर गटांना किंवा इतर शेतकऱ्यांना इन्स्पायर करून, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करून आणि त्यांच्या माध्यमातून हे परिवर्तन घडवतील. आज ज्यावेळेस मी सगळ्यांचं म्हणणं ऐकत होतो, मग आमच्या बाबुळगावच्या चैतालीताई असतील की ज्यांनी सांगितलं कशा प्रकारे शेती नसलेल्या महिला एकत्रित आल्या. मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्याकरता महाराष्ट्र सरकारने एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. याच अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकरी बिल पास करतो आणि या बिलामुळे तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत, कारण आपण बघितलं शेती क्षेत्रामध्ये आमच्या सगळ्या भगिनी शेतीत काम करतात, पण शेती मात्र भावांच्या नावाने आहे. त्यामुळे शेतकरी हे भाऊ आहेत आणि बहिणी या शेतमजूर आहेत. त्याच्यामुळे आता आपण कायदा केलेला आहे
या कायद्याच्या माध्यमातून या सगळ्या बहिणींना शेतकरी दर्जा आपण देणार आहोत. तशा पद्धतीचं त्यांना शेतकरी म्हणून सर्टिफिकेट आपण देणार आहोत आणि शेतकरी म्हणून जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांकरता त्यांना आपण एलिजिबल करणार आहोत. त्यामुळे चैतालीताई, आता तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. तुमच्या गटातल्या या ज्या 24 महिला आहेत, या 24ही महिला त्यांच्याकडे शेती असो का नसो त्या शेतकरीच होणार आहेत आणि त्यांना शेतकरी हा दर्जा येत्या काळामध्ये आपण देणार आहोत. मला अतिशय आनंद आहे. आमचे अर्जुन पावरा असतील, ज्यांनी पावरी भाषेमध्ये त्या ठिकाणी आपल्या सगळ्या धुळे, नंदुरबार या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं सुरू केलेलं आहे. अन्नदाता शेतकरी गटाचे पगार असतील, ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी एक परिवर्तन आपल्या समोर मांडलं. किंवा आमच्या चंदगडच्या उमेदच्या लीनाताई असतील की ज्या एक मेंटर म्हणून अतिशय उत्तम काम या ठिकाणी करतायत. शहापूरचा जय भवानी गट की ज्यांनी सगळ्यात उत्तम काम काही केलं असेल तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून ते सगळे एकत्रित आलेले आहेत. मी राजकारणी असलो तरी सांगतो, राजकारणाने कोणाचं भलं झालेलं नाही, मेहनतीनेच भलं होतं आणि ते तुम्ही समजून घेतलं ही खरोखर महत्वाची गोष्ट आहे. आमच्या रायगडच्या संचित यांनी देखील अतिशय सुंदर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समोर मांडल्या. आमच्या वडगावच्या, खामगावच्या आपल्या रुपालीताई यांनी देखील मला त्यांच्या गावी निमंत्रित केलेलं आहे. मी निश्चित तुमच्या गावी येईल रुपालीताई, आणि मी तुम्हाला सांगतो जे जे गट चांगलं काम करतील मी आमच्या कृषी विभागाकडनं आणि पाणी फाउंडेशनकडनं यादी घेणार आहे आणि उत्तम काम करणारे जेवढे गट आहेत त्या प्रत्येकाच्या गावामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी त्या गटाच्या शेतीवर जाणार आहे. त्यामुळे आता बघू की म्हणजे एक तर कप तुम्हाला जिंकायचा आणि दुसरी माझी व्हिजिटही जिंकायची आहे. जे चांगलं काम करतील त्यांच्याकरता ती व्हिजिट आहे. परभणीच्या रुपालीताई असतील किंवा आपल्या भंडारा जिल्ह्यातले सोनवणे आणि त्यांच्यासोबत आमचे ऊसतोडे असतील, या सगळ्यांनी अडचणी समजून घेतलेल्या आहेत. जसं सोनवणे म्हणाले की भंडारा गोंदिया सारख्या आपल्या विभागामध्ये आपण खरं म्हणजे पाऊस चांगला पडतो आपल्याकडे, पण आता भाताचे 3-3 पिकं आपण घेतो. त्याच्याऐवजी आपण काही डायव्हर्सिफाय करू शकतो का? अजून चांगल्या पद्धतीनं काही कॅश क्रॉप उभे करू शकतो का? मला असं वाटतं की या दृष्टीनं तुम्ही केलेला किंवा ऊसतोड्यांनी केलेला विचार हा अत्यंत महत्वाचा आहे. मी आज या निमित्ताने आपल्याला हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे की ही जी चळवळ आहे ही चळवळ एक प्रकारे ज्याला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतो तशा प्रकारची पार्टनरशिप आहे. यामध्ये प्रायव्हेट कोणीच नाही आहे, पण जी पाणी फाउंडेशन आहे हे पाणी फाउंडेशन हे गैर सरकारी अशा पद्धतीचं एक फाउंडेशन आहे आणि त्यासोबत सरकार असे आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत. आणि जसं मी मागच्या फार्मर कप मध्ये सांगितलं की या ठिकाणी इतकी मोठी यंत्रणा आमची आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं आमचे सगळे विभाग शासनाचे या क्षेत्रात काम करतात. रिसोर्सेस देखील आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लावतो. पण हे सगळं लावल्यानंतरही हे काम मोठ्या प्रमाणात सायलोजमध्ये होतं. किंबहुना याच्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग पाहिजे, सरकारला सरकारी पद्धतीत लोकसहभाग घेणं कठीण जातं. पण या सगळ्या गोष्टी आज फार्मर कपमुळे आम्हाला त्या ठिकाणी सहज शक्य झालेल्या आहेत. एक प्रकारे हे जे नियोजन झालंय फिजिकल आणि डिजिटल पद्धत जी काही विकसित झाली आहे ती मला असं वाटतं अत्यंत महत्वाची आहे. आणि मगाशी मी आमिर यांच्याशी चर्चा करताना सांगितलं की आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने महाविस्तार ऍपच्या माध्यमातून पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा शेतीत कसा करता येईल याचं कार्य आपण सुरू केलंय. त्यामुळे आता फार्मर कपचे जे काही डेटाबेसेस आहेत हे सगळे महाविस्तारशी आपण इंटिग्रेट करू, ज्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अधिक लोकांपर्यंत ते पोहोचवता येतील. आणि जे फार्मर कपचे लर्निंग्स आहेत त्या लर्निंग्सच्या आधारावर आपल्या जे काही आपले धोरण आहेत ते धोरण आपल्याला बदलता येतील. खरं तर आपल्याला कल्पना आहे की समृद्ध शेती ही दुर्दैवाने
अधोगतीकडे जाण्याची कारणं जर काही असतील तर त्यातलं महत्वाचं कारण आहे की परिवार वाढल्यानंतर शेतीचं जे फ्रॅगमेंटेशन झालं आणि त्यातनं ॲव्हरेज आमच्याकडे लोकांचं जे लँड होल्डिंग आहे हे कमी कमी होत गेलं. आज 80% शेतकरी महाराष्ट्रातला अल्पभूधारक आहे. अल्पभूधारक शेतकरी हा आपल्या शेतीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही आणि आज जेव्हा शेतीचंही जागतिकीकरण झालंय, शेतमालाचे भाव आता सरकार ठरवत नाही, शेतमालाचे भाव जगाची बाजारपेठ ठरवते. अशा परिस्थितीमध्ये अल्पभूधारक शेतकरी हा गुंतवणूक करू शकत नाही आणि त्यामुळे तो अशा दुष्टचक्रामध्ये फसतो की गुंतवणूक नाही म्हणून उत्पादकता वाढवता येत नाही, उत्पादकता वाढत नाही म्हणून त्या ठिकाणी शेतमालाचे भाव परवडत नाही आणि एकूणच गुंतवणूक करताना त्याला शेतीतल्या निविष्ठा असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील याच्यामुळे त्याचा उत्पादन खर्च देखील वाढतोय. आणि सोबतच आपण शेतीमध्ये दुर्दैवाने इतक्या मोठ्या प्रमाणात रासायनिक गोष्टींचा उपयोग सुरू केला आणि हळूहळू हा शेतकरी इतकं मोठं मार्केट बनला की जगातले कॉर्पोरेट आपल्या वस्तू कशा पद्धतीनं शेतीमध्ये पुश करता येतील याचा प्रयत्न करतात. मग त्यातनं लिंकेज सारख्या अनेक गोष्टी सुरू झाल्या की ज्याचा शेतकऱ्याला त्रास होतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला आता संपवायच्या आहेत. सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शिता आणायची आहे. एक गट केल्याबरोबर तुमची किती त्या ठिकाणी मला असं वाटतं क्षमता वाढते. मी मगाशी बघत होतो की मागील वर्षी जे काही फार्मर कपच्या माध्यमातून गट तयार झाले त्यातनं सोयाबीन, कापूस आणि मका या पिकाच्या एकरी उत्पादनात 71% वाढ झाली. कृषी निवासस्थानची एकत्रित खरेदी केल्यामुळे 1584 कोटी रुपयाची बचत ही शेतकरी त्या ठिकाणी करू शकले आणि जवळपास सामूहिक कष्टामुळे मजुरीचं एकरी उत्पादनात 71% वाढ झाली. कृषी निवासस्थानची एकत्रित खरेदी केल्यामुळे 1584 कोटी रुपयाची बचत ही शेतकरी त्या ठिकाणी करू शकले आणि जवळपास सामूहिक कष्टामुळे मजुरीचा विचार केला तर त्यात एकरी 6000 रुपयाची बचत ही आपल्या या सगळ्या गटांनी त्या ठिकाणी केली. म्हणजे आपण जर बघितलं तर निव्वळ नफ्यामध्ये 63% या ठिकाणी वाढ झालेली आहे. एका गटशेतीने आपल्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी दूर करण्याचं काम होतं आणि आम्हीही इतक्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी चालवतो. सामूहिक कष्टामुळे मजुरीचा विचार केला तर त्यात एकरी 6000 रुपयाची बचत ही आपल्या या सगळ्या गटांनी त्या ठिकाणी केली. म्हणजे आपण जर बघितलं तर निव्वळ नफ्यामध्ये 63% या ठिकाणी वाढ झालेली आहे. एका गटशेतीने आपल्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी दूर करण्याचं काम होतं आणि आम्हीही इतक्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी चालवतो. या सगळ्या योजनांमध्ये आमचं प्राधान्य जे आहे हे गटशेतीलाच त्या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असेल, भगवान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असेल, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, त्याचप्रमाणे आपल्या ज्या नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना असेल, स्मार्ट सारखी आपली योजना असेल, म्हणजे हजारो वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आपण इंटरव्हेन्शन्स आणि किमान डझनभर योजना या ठिकाणी आपण चालवतो आहोत. या सगळ्या योजनांचा कॉन्व्हर्जन्स हा जर गटांच्या माध्यमातून केला तर मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात गट जे आहेत ते फायद्यात येऊ शकतात, शेती फायद्यात येऊ शकते. आणि जसं मगाशी आमच्या ताईंनी सांगितलं की एक ताई सोनं घेते, एक ताई घर बांधते, एक ताई अजून काही करते, अशा प्रकारचं परिवर्तन हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अतिशय चांगला अशा प्रकारचा एक प्रयोग आपण करतो. मी विशेषतः आमच्या कृषी विभागाचं अभिनंदन करेन की कृषी विभागाने या ठिकाणी हा फार्मर कप आपला आहे याला पूर्णपणे ओनरशिप दिली. कारण अनेक वेळा आमच्या सरकारी विभागांचं मत असं असतं की जे कोणीतरी करताय ते आमचं नाही आहे. त्यामुळे इथे मात्र तसं नव्हतं. इथे कदाचित अमीरजी तुमच्या लक्षात आलं असेल काही ठिकाणी तुमच्याही पेक्षा जास्त याची चिंता ही आमच्या कृषी विभागाने आमच्या उमेदच्या लोकांनी त्या ठिकाणी केली. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही ओनरशिप आज सरकारने देखील दिलेली आहे
ती अत्यंत महत्वाची आहे. या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आता रस्तोगी साहेब जरी कृषी क्षेत्रात नसले आणि ते जरी अप्पर मुख्य सचिव वित्त असले तरी त्याचा फायदा असा आहे की त्यांनी कृषी क्षेत्रात इतकं काम केलं आहे की त्यामुळे आता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या हाती तिजोरीची चावी असते. त्यामुळे कृषी क्षेत्राला आता तिजोरी उघडी होणार आहे हे मात्र निश्चितपणे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपले सचिव असतील, आपले त्या ठिकाणी कमिशनर असतील, या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि जसं आमिरजींनी सांगितलं, निश्चितपणे आपल्याकरता थोडं चिंतेचं वर्ष आहे. अल निनोमुळे पाऊस कमी होणार ही आपल्याला कल्पना आहे.